अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। तारक मंत्राचे आज आपण 10 उपाय पाहणार आहोत। तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या असतात त्या समस्याचा उपाय म्हणजे तारक मंत्राचे तीर्थ। त्या तारक मंत्राचे तीर्थाचे आपण 10 उपाय आज सांगणार आहोत। तारक मंत्र म्हणजे काय तर तारक मंत्र म्हणजे तुम्हाला प्रत्येक संकटातून तारणारा हा मंत्र म्हणजे तारक मंत्र आहे। तारक मंत्रात खूप ताकद आहे, त्यामुळे याचं तीर्थ तुम्ही नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीला मात करण्यासाठी त्या 10 उपायापैकी एक उपाय तुम्हाला हा करायचा असतो। चला तर पाहूया पहिला उपाय कोणता आहे। तुम्हाला दिवसभरात खूप असं कम्फर्टेबल म्हणजे विचित्र वाटतं, तुम्हाला दिवसाची सुरुवात चांगली करायची असेल, दिवसभर तुम्हाला ताजतवानं राहायचं असेल किंवा तुम्हाला दिवसभर फ्रेश राहायचं असेल, प्रसन्न राहायचं असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। सकाळी उठल्यावर काय करायचं, एक ग्लासनं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे। त्या ग्लासावर डोळे मिटून आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। तारक मंत्राचे ते पाणी तीर्थ म्हणून भक्तिभावनेनं प्यायचं आहे। हा उपायाने मन प्रसन्न होतं, नकारात्मक विचार दूर होतात आणि दिवसाची सुरुवात मंगलमय होते। हा उपाय रोज केला तर आयुष्यात शांती आणि आत्मविश्वास वाढतो। स्वामी समर्थाच्या कृपेनं घरात चांगली ऊर्जा पसरते। भक्ताला जाणवतो को तो दिवस पूर्ण सुरक्षित आणि त्यांच्यासाठी यशस्वी झालेला आहे। त्यामुळं घरातून बाहेर पडण्यासाठी आधी हा उपाय करायचा आहे। दुसरा उपाय, तुम्ही प्रवासासाठी बाहेर चाललात तर प्रवासाला निघण्याआधी काय करायचे, आपल्याला इथं तारक मंत्राचे तीर्थ बनवायचं आहे। आपल्याला ह्याच्यावर आता 21 वेळा तारक मंत्राचे तीर्थ म्हणजे तारक मंत्र त्या पाण्यावर म्हणायचं आहे। 21 वेळा हा तारक मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे। हा उपाय केल्यावर मार्गात जे काही अडथळे येतात ना ते दूर होतात, गाडी बिघडत नाही, अपघात टळतात आणि प्रवास सुरक्षित होतो। अनेक भक्तांनी हा अनुभव घेतला आहे। मंत्र जप केलेलं पाणी प्रवासासाठी ताबीजासारखं काम करतं। श्रद्धा ठेवा, स्वामी समर्थ स्वतः रक्षण करतात। प्रवासात कुठेही असो या उपाय भक्ताला धैर्य देतो आणि सुरक्षित घरी पोहोचवत असतो। त्यामुळे प्रवासात गेल्यानंतर सर्वांनी थोडं थोडं पाणी प्रवासात नक्कीच प्या। तिसरा उपाय आहे आजारपण। तुमच्या घरात जर कोण आजारी असेल, खूप औषधं दिली किंवा दवाखाना केलं, गुण येत नसेल तर हा उपाय नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। कसं जेव्हा कोणी घरात आजारी असतं ना तेव्हा औषधाबरोबर श्रद्धेचाही आधार आवश्यक असतो। अशा वेळी 1 ग्लास पाण्यावर आपल्याला 51 वेळा तारक मंत्राचा जप करायचा आहे आणि ते पाणी त्या आजारी व्यक्तीला द्यायचं आहे। हे पाणी औषधासारखं परिणाम करतं, शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, वेदना कमी होते आणि आरोग्य सुधारायला मदत होतं। हा उपाय सतत केल्यावर रुग्णाला बरं वाटतं। स्वामी समर्थाचं नाव हेच औषध आहे। भक्ताला जाणवतं की पाण्याबरोबर स्वामींचं अदृश्य आशीर्वादही त्यांच्या शरीरात प्रवेश करत आहे। त्यामुळं जोपर्यंत तुमच्या व्यक्तीला आराम पडत नाही तोपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे। चौथा उपाय म्हणजे मुलांची भीती दूर करण्याचा उपाय। हा लहान मुलं बघा झोपेत घाबरतात, रडतात किंवा अचानक दचकून उठतात। अशा वेळी त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे। आपल्याला 11 वेळा तारक मंत्राचं पाणी तर त्यांना पाजायचे। तारक मंत्र 11 वेळा त्या पाण्यावर हात ठेवून म्हणा आणि तुम्ही ते पाणी त्यांच्या कपाळाला लावा। त्यामुळे सुद्धा काय होईल, मुलाच्या मनातील जी भीती ना ती नाहीशी होते, रात्री त्यांना शांत झोप लागते, अभ्यासातही त्यांचं लक्ष लागतं। हा उपाय आईवडिलांनी करायचा आहे। श्रद्धेनं केला तर बघा मुलांना नक्की शांत झोप लागेल आणि त्यांचं नक्कीच रिझल्ट हा चांगला येईल। 5वा उपाय, घरात शांतीसाठी हा उपाय करायचा आहे। बघा ज्या घरात सतत भांडणं, तणाव, नकारात्मक ऊर्जा असते ना त्या घरातल्यांनी हा उपाय करायचा आहे। अत्यंत उपयोगी उपाय आहे। हा उपाय आपल्याला गुरुवारी किंवा रविवारी करायचा आहे। तर काय करायचं, भांड्यात पाणी घ्यायचं आहे, तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि ते पाणी घरभर शिंपडायचे। विशेषतः दरवाजा, स्वयंपाकघर, हॉलमध्ये हे शिंपडा, तिथं जास्त निगेटिव्हिटी असते। हा उपाय केल्याने घरात सकारात्मक स्पंदनं पसरतात, कलह कमी होतात, नातेसंबंध सुधारतात आणि वातावरण पवित्र होतं। भक्ताला जाणवतं की स्वामी समर्थ त्यांच्या घरामध्ये स्वतः वावरत आहेत। असा उपाय नक्कीच करा। 6वा उपाय आहे वाईट स्वप्न टाळण्यासाठी। बघा रात्री झोपताना अनेकांना वाईट स्वप्न पडतात, त्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि मन अस्वस्थ राहतं। अशा वेळी 1 ग्लास पाण्यावर आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि ते पाणी आपल्याला झोपण्याआधी घ्यायचं आहे। हे लक्षात ठेवा, प्रत्येक उपाय सांगितला तसं करा। प्रत्येक उपायाची वेळ वेगळी असते। हा उपाय आपल्याला झोपेआधी करायचा आहे। तो ग्लास नंतर थोडं पाणी राहिलं तर तुम्ही पलंगाजवळ ठेवू शकता। या उपायाने सुद्धा वाईट स्वप्न पडत नाहीत, झोप गाढ लागते आणि सकाळी ताजेतवानं वाटतं। स्वामी समर्थ स्वतः तुमचं रात्री रक्षण करतात असं तुम्हाला भासत असतं। तर हा उपायसुद्धा तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। 7वा उपाय आहे नोकरीसाठी किंवा तुम्ही इंटरव्ह्यूला निघालात
मग तुम्हाला कसं बाहेर जाताना थोडं अस्वस्थ वाटतं, काय होईल कसं होईल, त्यांच्यासाठी हा उपाय. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांनी किंवा महत्त्वाच्या मुलाखतीशी जाणाऱ्यांनी हा उपाय करायचा आहे. मुलाखतीला निघण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यावर आपल्याला 21 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि ते पाणी भक्तिभावनेनं प्यायचं आहे. हा उपाय केल्यावर काय होईल, मनातील भीती निघून जाते, आत्मविश्वास वाढतो आणि बोलण्यात सहजता येते. स्वामी समर्थ स्वतः मार्ग दाखवतात. अनेक भक्तांनी अनुभव घेतला आहे की या उपायाने त्यांना चांगली नोकरी मिळाली. श्रद्धा ठेवा, मंत्रजप केलेलं पाणी यशाचं दार नक्कीच उघडतं. त्यामुळे नोकरीसाठी जाताना हा तीर्थाचं पाणी तुम्ही नक्कीच प्या. 8वा उपाय आहे पैशाची आवक वाढवण्यासाठी. घरात पैशाची कमतरता असेल तर हा उपाय करा. हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे. संध्याकाळी काय करा, तुम्हाला दिवसभर जेव्हा टाईम भेटेल तेव्हा कवा किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता. आपल्याला एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे, त्याच्यावर आपल्याला 108 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे किंवा तुम्ही इथं 51 वेळा म्हणू शकता. हे पाणी घरातील तिजोरी, देवघरात किंवा पैशाच्या जागी शिंपडायचं आहे. या उपायाने पैशाची गती वाढते, घरात समृद्धी येते आणि अडथळे दूर होतात. स्वामी समर्थाची कृपा लाभल्यावर कर्ज कमी होतं आणि नव्या संधी ह्या निर्माण होतात. त्यामुळे श्रद्धेनं हा उपाय करा. 9वा उपाय आहे शत्रूपासून रक्षणासाठी. बघा, कधी कधी शत्रू खूप त्रास देतात किंवा इतर लोक, शत्रू म्हणजेच काय, आपलेच असतात पण ते खूप त्रास देतात. तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे. आपल्याला ग्लासावर 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे, 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि हे पाणी आपल्याला प्यायचं आहे. ज्याला शत्रूपासून त्रास होतो त्यांनी हे पाणी प्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यांचे शत्रू हळूहळू दूर होतात. भक्ताच्या जीवनात शांती आणि स्थैर्य येतं. स्वामीचं नाम जपणाऱ्यांना कोणतीही शक्ती त्रास देऊ शकत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 10वा उपाय, मुलांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी. काय करायचं आहे, तर आपल्याला अभ्यासाला बसण्याआधी 1 ग्लास पाण्यावर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि हे पाणी मुलांना द्यायचं आहे. हा उपाय केल्यावर त्यांचं मन एकाग्र होतं, विसरभोळेपणा कमी होतो, आठवणशक्ती वाढते, परीक्षेत आत्मविश्वास वाढतो. अनेक पालकांनी हा अनुभव घेतला आहे. या उपायानं मुलाचं निकाल सुधारतं. श्रद्धेनं केला तर हा साधा उपाय तुम्हाला तुमच्या मुलाचं नक्कीच भविष्य घडवत असतं. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला योग्य मार्ग हा दाखवत असतात. त्यामुळं मुलांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित होण्यासाठी किंवा तुमचा मुलगा जर कुठं परीक्षेला चाललेला आहे तर त्यावेळीसुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. परीक्षेला जाण्याआधी, घरातून निघण्याआधी आपल्याला 1 ग्लास घ्यायचा, त्याच्यावर आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचे आणि ते पाणी मुलाला परीक्षेत जाण्याआधी आपल्याला द्यायचं आहे. त्यानेसुद्धा मुलांच्या परीक्षेत जी काही त्यांना प्रेशर असतं, आता माझा पेपर कसा जाईल, माझं त्या वेळेत कंप्लीट होईल का, ही जी अनामिक भीती असते ना, ती मुलांची भीती दूर होईल. त्यामुळं परीक्षेला निघण्याआधीसुद्धा मुलांसाठी हे तीर्थ तुम्ही बनवून देण्याचा प्रयत्न नक्कीच करा. श्री स्वामी समर्थांचं किंवा 108 वेळा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. एखाद्या घरात जर व्यक्ती दारू, तंबाखू किंवा इतर वाईट गोष्टी करत असतील तर त्यावेळीसुद्धा आपल्याला 21 वेळा आपल्याला हा तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि तुम्हाला त्यांना पाणी ते प्यायला द्यायचं आहे. हा उपाय आपल्याला 1 महिना करायचा आहे. 1 महिना हा उपाय तुम्ही कंटिन्यू करा. बघा, त्या माणसाची दारू नक्कीच तो व्यसनमुक्त होणार आहे. कारण हा उपाय जर तुम्ही श्रद्धेनं आणि सातत्यानं केला ना तर नक्कीच ते औषध तुमच्यासाठी कामी येणार आहे. बघा, तुम्ही केंद्रात गेला ना, काका हा तारक मंत्राचं तीर्थ करण्यास नक्कीच सांगतात. त्यामुळं तुम्हाला सांगते, व्यसनमुक्तीसाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही 11 वेळा तरी करण्याचा प्रयत्न करा. बघा, तारक मंत्र म्हणजे काय, तर तारणारा, प्रत्येक संकटातून तारणारा हा मंत्र आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात जर कोणत्याही समस्या असतील किंवा संकट असतील तर हा उपाय करायचा आहे. आपल्याला हे सांगितलं आहे. कोणता उपाय कधी करायचा आहे, तुम्हाला जर असं सांगितलं आहे की रात्री स्वप्न पडत असेल तर हे रात्री तीर्थ म्हणून प्यायचं आहे. सकाळी तुम्ही बाहेर पडायचे, तुमचं मन प्रसन्न राहण्यासाठी सकाळी तीर्थ प्यायचं आहे. इतर समस्या असतील तर तुम्ही दुपारी तीर्थ करू शकता. परीक्षेला जाण्याआधी तुम्ही हे तीर्थ घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ते तीर्थ घ्यायचं आहे. तुमच्या सर्व समस्या स्वामी महाराज या दूर करतील. अशा प्रकारे तुम्ही तारक मंत्राचे तीर्थ करा आणि ते नक्कीच पिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कुठल्याही समस्या नसतील तरीसुद्धा हे तीर्थ पिण्याचा प्रयत्न नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.